नमस्कार मित्रांनो, सांचीमध्ये आलो आहे. सांची मध्य प्रदेश, जिथे सांचीचे जे प्रसिद्ध स्तूप आहेत. तर आम्ही स्तूप नंबर 1 बघितला की जो वरच्या साईडला आहे तिकडे, आणि स्तूप नंबर 2 आहे तो खालच्या बाजूला आहे. आणि खालच्या बाजूला आहे म्हणून कदाचित किंवा लोकांना माहीत नाही म्हणून इथं वरती जे आले होते ते कोणीच नाही आलेले. पण असा हा रस्ता आहे इथं खाली जायचा. कदाचित खाली जाणं अवघड आहे आणि वर येणं त्याच्यावरूनही अवघड आहे, म्हणून कदाचित बरेचसे लोक आले नसतील. पण शेवटी ज्याची ज्याची मर्जी. परंतु ही अशी इथे दगडं पडलेली ती सगळी. होऊ शकतं की इथं पावसाळ्यात पाणी वाहत असेल. थकलेल्या लोकांना बसायला बाकडे ठेवलेत, अदरवाईज दगड आहेतच. दगडावरती सुद्धा पाय जपून ठेवावं लागतं, कारण सततच्या येण्या जाण्यामुळं गेल्या 2300 वर्षांपासून येण्या जाण्यामुळं ॲक्च्युली हे पायऱ्या आत्ताच्या आहेत पण त्या गुळगुळीत झाल्यात तरी पण. आणि हे स्तूप आहेत अंदाजे 2300 वर्षापूर्वीचे, म्हणजे ज्याला आपण ख्रिस्तपूर्व काळ म्हणतो, ख्रिस्तपूर्व 2000. गाईड पण इकडे यायला काचकूच करतात असं मी ऐकलं, कारण त्यांनासुद्धा प्रत्येक वेळेस इथं चालावं लागतं म्हणून. आणि म्हणून तिकडं 10-12 गाईड उभे होते, पण आम्हाला कोणीच विचारलं नाही सर गाडी चाहिए का, कारण इतकं लांब चालायला लागतं. चला मॅडम. येईल ना, लोक बसलेत म्हणजे स्तूप आहे, वॉचमन आहेत म्हणजे स्तूप आहे. कालचा थकवा जाणवतोय थोडासा उतरताना, पण असं आहे की परत येण्याचं इथं काहीही योग नाही. तर हा इथं स्तूप नंबर 2. खाली जाऊन येऊ आम्ही. इथे छान तळं केले. हा आहे स्तूप नंबर 2. नमस्ते जी, क्या चल रहा है? बैठो बैठो, आप क्या है? सो हा इथं आहे, जवळून जाऊन बघू त्याला.
याच्यावरती पुष्कळसं कोरीव काम आहे इथं. इथे खाली आहे काही काही गोष्टी, पण आता सगळंच आम्हाला एक्सप्लोअर करणं शक्य नाही आहे. याच्यावरती छान कोरीव काम आहे जे आहे ते. याचा प्रत्येकाचा एक मिनिंग आहे. इथं ज्या कोणी हे काम केलं त्यांचं इथं नाव कोरलेलं आहे. इथं देखील आहे ते. अर्थात याचं वाचन झालेलं आहे, जाणकारांनी याचं वाचन केलेलं आहे. आता हे लोक बांधकाम करणारे आर्किटेक्ट होते का साधू होते याच्याविषयी आपल्याला काही कल्पना नाही, पण हा तो भाग आहे. थोडं वर आलं आहे तर 2300 वर्षापूर्वीच्या वास्तूला आम्ही हात लावतोय, टच करून बघतोय. प्रत्येक कोरीव कामाची माहिती घेणे अशक्य आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये हत्तीला महत्त्व आहे, कारण त्यांच्या आईच्या स्वप्नात हत्ती आला होता आणि त्याच्यानंतर गौतम बुद्धांचा जन्म झाला असं वाचनात आलं होतं. जर माझं चुकत असेल तर ते करेक्ट करावं कोणी. इथे त्यांच्या जीवनातले जे प्रसंग आहेत ते कोरलेले आहेत. हे बुद्ध धम्म चक्र आहे. आणि अशा तऱ्हेने माझ्यासमोर स्तूप आहे. इथून तुम्हाला